या क्रिकेट स्पर्धा होते. तर पहिला चेंडू आजच्या दिवसातला या ठिकाणी मात्र पहा अर्थातच कार्पेट्सने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला मिडल क्षेत्रामध्ये आणि पहिल्या चेंडूवर पहिली धाव इथे येते. ती फलंदाज डावाची सुरुवात करतोय फलंदाज अनिकेत याच्या बॅटमधून. पहिलं षटक पॉवर प्लेचं 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टिरक्षक 9 खेळाडू 30 शाल सर्कलमध्ये तर 2 क्षेत्ररक्षक 30 शाल सर्कलच्या बाहेर असताना आता मात्र फलंदाज समोर आहे ऋषभ. अनिकेत आणि ऋषभ ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज दुर्वेश यावेळी मात्र आपण पाहताय त्या अर्थातच गोलींच्या मार्कवर आणि पलवल सिटी एनकडून दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पंचांच्या डावीकडून उजव्या डाव्या हाताने यावेळी मात्र डावकर फलंदाज होता. या चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला अर्थात गेला तो मिडल क्षेत्रामध्ये. कार्पेट्सने या ठिकाणी चेंडू जाईपर्यंत मात्र या चेंडूवर 2 धावा सहजगत्या मिळवल्या. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावांनी धावफलकात वाढ होती ती 3 बिनबाद 3. कांचन पालकर जे केवाळे ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अर्थातच जे एक महाराष्ट्रातलं मोठं नाव आहे ते गुणलेखक स्कोरर म्हणून आगमन त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू यावेळी पहा थोडीशी उंची दिली होती. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय आणि तोपर्यंत निर्धाव चेंडूचे सांगता होते. खूप चांगलं सुंदर आयोजन चांगली खेळपट्टी आणि त्याचबरोबर हिरवगार मैदान हे अर्थातच VCC उसरगर या संघाचं योगदान आहे. पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने या ठिकाणी मात्र पहा बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतलाय. चेंडूला अर्थात ड्राईव्ह केलं. चेंडू जातोय तो मिडविकेट क्षेत्रामध्ये डीप इंडूकडून क्षेत्रक्षक चेंडूवर येतोय. तोपर्यंत आणखीन 2 धावांचं योगदान मिळालं. ते 2 धावा मिळतात त्या फलंदाज ऋषभला. ऋषभाची वैयक्तिक धावसंख्या ज्याने 3 चेंडूचा सामना केला आणि अर्थातच 4 धावांचं योगदान दिलं आणि एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 5 धावा. माझ्यासोबत कमी तिथे आम्ही अर्थातच रोशन सलते सर गुणरेखाची भूमिका निभावतात. यावेळी पहा चेंडूला पुन्हा एकदा उंची होती. गोल्डन स्पॉटवर चेंडू फेकला. फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय. उरलेलं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय आणि पहिल्या षटकाचं आपण जर पाहिलं तर 2 क्षेत्र 30 शार्ट सर्कलमध्ये ज्यामध्ये अर्थातच एक क्षेत्रक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तर एक आहे मात्र या ठिकाणी अर्थातच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. या दरम्यान यावेळी कार्पेट्सने चेंडू खेळलाय. जमिनीला सरपट चेंडू इथे पाहायला मिळतात. मिडविकेटला जाणार. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. चेंडूची फेकी गोलंदाज दिशेने करतोय आणि तोपर्यंत मात्र सहजगत्या सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावांचं योगदान मिळालं आणि 2 धावांच्या माध्यमातून पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तिसगाव संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकात धावा येतात त्या 7 धावा येतात. षटक होतं गोलंदाज दुर्वेशचं. 1 षटक 0 निर्धाव 7 धावा आणि कोणतीच सफलता नाहीये. अर्थात मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज असं मानलं होतं. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ती गोलंदाज अर्थातच दुर्वेशची ज्याने तिसगाव संघासाठी ही गोलंदाजी केली. पहिलं षटक इथे समाप्त होतोय. चला वेळेचं बंधन आहे. काल 10 सामने आपण कव्हर केले होते. आज मात्र अशाच पद्धतीचे सामने इथे पाहायला मिळतील आणि सूर्यदेवता आपल्यासाठी थांबत नाही याची निश्चितच तुम्हाला विनंती आहे. टीम मिटिंग घेऊ नका. फारशी टीम मिटिंग घेऊ नका ही तुम्हाला नम्र विनंती. एक शानदार आयोजन ज्याला म्हणलं तर यूट्यूबच्या माध्यमातून जे लाडके मायबाप प्रेक्षक या ठिकाणी ही स्पर्धा पाहतात त्यांना अर्थातच मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका म्हात्रे विद्यानगर अलिबाग रोशन संते आणि बाबू शाह या आमच्या तिन्ही समालोचकांकडून आपल्याला त्रिवार वंदन आपण या ठिकाणी कारण आपण अमूल्य वेळ दवडून या स्पर्धेसाठी निश्चित योगदान देतात. एवढी आपण मैदानाकडे या ठिकाणी मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि उसरगर एनकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी सज्ज होईल. प्रवीण पाटील गोलंदाज प्रवीण पाटील उंचपुट या बांध्याचा या ठिकाणी आता मात्र क्षेत्रक्षण विस्तारले असेल कारण 3 क्षेत्रक्षक 30 शार्ट सर्कलच्या बाहेर आहेत. एक आहे डीप मिड विकेटला. एक आहे लॉंग ऑनला. एक लॉंग ऑफ युरोजना ऑफ साईडला. शॉर्ट थर्डमॅन. एक शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर ऑफ साईडचं क्षेत्रक्षण. पहिला चेंडू यावेळी आगळी वेगळी स्टाईल या गोलंदाजीची आपण पाहतात. या ठिकाणी पंचांनी स्वैर म्हणून इशारा केला आहे. 1 धाव धावफलकात नोंदवली जाते आणि सोयीचा इशारा आल्यानंतर आपल्याला लगेच आठवण होते ती अर्थातच मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज ज्याने 13 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळले पण आयुष्यामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी चेंडू सोयर फेकलं नाही. हे देखील ओळख आहे मायकल होल्डिंग या वेस्ट इंडिजच्या गोलंदाजी. इथे मध्ये सोयर चेंडू फेकला गेला. 1 धाव संघाची धावसंख्या 8. पुढचा चेंडू या विभाग चेंडूला निश्चितच बॅकवर्ड स्लिपच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्याचा होता. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही आणि अशा प्रकारे इथे मात्र आपण पाहतात यावेळी चेंडू मात्र निर्धाव समाप्तीची घोषणा होते ती पंचांकडून. धावफलकात धावा आल्या त्या 8 धावा आल्यानंतर आपल्यासमोर येते त्या महाराष्ट्रातले 8 अष्टविनायक
ज्या अष्टविनायकांची गणपती बाप्पांची निश्चित आपल्यापैकी सर्वांनीच अर्थातच यात्रा केली असेल, कारण हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येकाने एकदा तरी अष्टविनायकाची यात्रा केली, त्याचं निश्चित फळ मिळतं. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू आपण इथे पाहता गेला गली क्षेत्रामध्ये, जिथे शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केला गेला, पकडला गेला. तो पण 1 धाव मिनिटे संघाला, 9 धावा धावफलकावर. चांगलं क्रिकेट अनिकेत. तिसऱ्या पंचांची मागणी, येस फेकी ऑब्जेक्शन या ठिकाणी घेतलं गेलं, परंतु पाहूया विशाल म्हात्रे सर काय दादा काय सांगतात याबद्दल. तर विशाल दादा स्वतः या ठिकाणी मैदानामध्ये रवाना होत आहेत, कारण फेकी गोलंदाजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पण आपण पाहिलं अनेक गोलंदाज अशा प्रकारे फेकीचं ऑब्जेक्शन घेतलं गेलं. याच्यामध्ये हरभजन सिंग होते, त्याचबरोबर श्रीलंकेचे अर्थातच खूप चांगले योगदान देणारा फिरकी गोलंदाज ज्यांना म्हणलं जातं, असे काही गोलंदाज आहेत ज्यांनावर अर्थात फेकीचे ऑब्जेक्शन आले, मात्र त्या ठिकाणी ते सही सलामत बाहेर पडले. इथे स्वतः आयोजक सन्माननीय विशालदादा म्हात्रे या ठिकाणी मैदानामध्ये जात आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये इथे जे मागणी केली गेली आणि पाहूया ती हरकत या ठिकाणी घेतली गेली. गोलंदाज प्रवीण पाटील याच्यावर. उशिरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी घेसर अर्थात आई गावदेवी हर्ष इलेव्हन घेसर बी या संघाने प्रथम नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण पत्करले आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि तिसगाव संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. या ठिकाणी डावखरा फलंदाज आहे पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, दिशा आणि टप्प्यांचा विचार फलंदाजी केला नव्हता, अर्थात या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र गोलंदाजी हाणून पडला आणि निर्धाव चेंडू सांगता होते. धावफलक धावगार येतात त्या 8 धावा. 9 धावा मार्क करा, 9 धावा धावफलकावर आल्यात, कारण मागाशी चेंडू स्वैर होता. डावखरा फलंदाज खेळतोय ऋषभ यावी. पुढे चेंडू, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये भिरकावून दिलाय. येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण थोडासा आकुटप्याचा चेंडू होता. एक पाऊल पुढे टाकत चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंग लेग कव्हर केला गेला आणि इथे मात्र लॉंग लेगवरून एक शानदार फटका षटकार. 6 एकूण धावसंख्या धावफलकात 15. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळी मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू आपण पाहता तो गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिथे मात्र 1 धाव मिळते, 1 धाव मिळते संघाला, 1 धाव मिळते ऋषभ गायकवाडला. 1 धावेच्या माध्यमातून धावफलकात वाढ होते ती 16 धावा. 16 धावा धावफलकार येतात. दुसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. समोर मात्र फलंदाज अर्थात उजव्या हाताने फलंदाज अनिकेत भोईर यावी सज्ज असेल. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतात लॉंग ऑफ युरचना ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक वायडिश लॉंग ऑन. या ठिकाणी मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत, वायडिश लॉंग ऑन क्षेत्राच्या चेंडूवर येणार. थोडंसं मिस फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कारण चेंडू उचलण्यामध्ये फार वेळ गेला. याचा परिणाम मात्र फलंदाजांनी पाहिलं आणि 2 धावांचं योगदान दिलं. 2 धावा मिळाल्या त्या संघाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून तिसगाव संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर येऊन पोहोचते. ती प्रतिषटक 9च्या सरासरीने 18 धावा. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर गोलंदाज प्रवीण पाटील थोडेसे महागडे ठरले, कारण या षटकात त्यांनी तब्बल 11 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येतात त्या 18. ही क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने डीजे राज आगासन यांच्यामधून गेले 3 दिवस सुंदर मराठीची गीतं इथे पाहायला मिळाली. मग गणपती बाप्पा, साईबाबा, एकविरा देवी, त्याचबरोबर अनेक संगीत क्षेत्रामधले खूप चांगले योगदान देण्याचा प्रयत्न अर्थात डीजे राज आगासन यांनी केलं आहे. थेट प्रक्षेपण अर्थात दातिवलीचे SMD स्पोर्ट्स भूषण पाटील, नितेश पाटील, परेश गायकवाड, विपुल पाटील आणि करण गायकवाड जे गुणलेखक म्हणून या ठिकाणी अर्थात स्क्रीनवर काम करतात, त्यांच्या माध्यमातून 182 देशामध्ये ही क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने नेण्याचं काम ह्या SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं गेलं. किंग मैदान उसरगर, डोंबिवली पूर्व, जिल्हा ठाणे इथे सुरू असलेले एक भव्य अर्थातच वेताळशेर क्रिकेट संघ VCCR उसरगर आयोजित किंग ट्रॉफी 2022 ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक वर्ल्ड कप ज्याला म्हणलं जातं, बुधवार दिनांक 9 ते 16 बुधवार दिनांक 16
ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. 3,65,000ची खूप चांगलं योगदान आहे. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर, गणेश मित्र मंडळ उसरगर, ग्रामस्थ मंडळ उसरगर यांनी तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केली. पॉवरबीची दोन्ही षटकं समाप्त झाली. क्षेत्ररक्षणामध्ये बदल असेल. तिसरे षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी युवराज भोईर गोलंदाजीसाठी सज्ज असेल आणि समोर मात्र आपण पाहतो अर्थात डावकर फलंदाज या ठिकाणी ऋषभ गायकवाड खेळतो. वैयक्तिक एक षटकाच्या माध्यमातून 13 धावसंख्येवर सामना करतोय. पलावा सिटी एनकडून पहिलं या षटकातला पहिला चेंडू फुल टॉस बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि या ठिकाणी चेंडूला मात्र फेकून दिलाय. वाडिश लॉंग ऑन कव्हर केलं जातोय आणि येतोय आणखीन एक गगनचुंबी षटकार 6 धावा. चेंडू शोधून द्यायचा आहे आणि माफ करा हा मतलब चौकार असेल. 4 धावांचं योगदान मिळते 4 धावा मिळतात संघाला आणि 4 धावांच्या माध्यमातून धावफलकात वाढ होते 22 धावा धावफलकावर. 22-30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना आज तुम्ही रोशन संते सरांचा आवाज ऐकणार. बाबू शाह देखील आहेत. हिंदीची शेर शायरी तुम्हाला पाहायला मिळते. अनेक वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी समालोचन खूप चांगलं योगदान दिलं. तर रोशन संते यांचा विचार केला डोंबरीचा एक अतिशय चांगला आवाज. अगदी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाच्या दरम्यान मी त्यांची माझी ओळख झाली होती. एक अतिशय चांगला आवाज आपण या ठिकाणी पाहायला मिळतो. तर डोंबरी परिसरामधला वळतोय आपण मैदानाकडे. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस होता. बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. मनगडी ताकदीचा वापर केला. चेंडूला अर्थात डीप स्क्वेअर लेग मधून भिरकावून दिला. आता मात्र येतो एक मोठा फटका. षटकार 6 धावा. फलंदाज अर्थात डावकर फलंदाज ऋषभ गायकवाडच्या बॅटमधून. गीत आपण शिर्डीचे साईबाबा अहमदनगर जिल्ह्यातलं एक अतिशय भारतातलं श्रीमंत देवस्थान 2य क्रमांकाचं श्रद्धा आणि सबुरी. इरादे बनते इरादे टूट जाते शिर्डी में वही आते जिनको साईबाबा बुलाते. विचार बनतात विचार बदलतात. शिर्डीला तेच येतात ज्यांना साईबाबा बोलवतात असं नेहमी म्हटलं जातं. प्रेम तर सगळेच करतात पण मायने आपल्या मुलांवर जी प्रेम करते तिला आई असं म्हणतात. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न. इथे मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. कोणतीच चूक करत नाही आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर नवनाथ पाटील याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि कॅप्टन कुल ज्याला म्हणलं होतं नवनाथ पाटील याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि हा पहिला धक्का इथे बसतोय 30 गाव संघाला. इथे मात्र फलंदाज डावखल फलंदाज ऋषभ गायकवाड मैदानातून बाहेर. पण मायेने आपल्या मुलाला जी प्रेम करते तिला आई म्हणतात. तेलाने दिवे तर सगळेच लावतात पण पाण्याने जो दिवा लावतो त्यांना साईबाबा असे म्हणतात. करता हूँ फरियाद साई बस इतनी रहमत कर देना जो भी पुकारे तुझको बाबा खुशियों से उसकी झोली भर देना. हे साईबाबाचं अर्थात खूप चांगलं योगदान आहे. अर्थात आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी साईबाबांचं दर्शन घेतलेलं असेल. दरम्यान वळणावळ मतो मैदानाकडे. यावेळी मात्र चेंडू पाक खाली राहिला. फलंदाज मात्र या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होता. अगदी उजव्या यष्टीच्या जवळ यष्टीच्या हाताने चेंडू विसावतोय. नवीन फलंदाज सागर गायकवाड मैदानामध्ये. अनिकेत यावी अनिकेत भोईर. पुढचा चेंडू इथे मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. एक पाऊल पुढे टाकला. फ्रंट फुटचा चेंडू खेळलाय. चेंडूला सिली मिड ऑफला. इथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवर येतोय. 1 धावेचं योगदान मिळते. 1 धाव मिळते संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून 30 गाव संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना धावफलकार धावा येऊन पोहोचतात त्या 29. एक फलंदाज गमावल्यानंतर फलंदाज बाद झाला होता ऋषभ गायकवाड ज्याने तब्बल 23 धावांचं एक जबरदस्त योगदान दिलं होतं 11 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ती गोलंदाज अर्थात युवराज भोईर. यावेळी मात्र आपण पाहिलं की 3 षटकांचा खेळ समाप्तो. 3 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर धावफलकार धावा येऊन पोहोचल्यात त्या 29. प्रथम फलंदाजी करताना 30 गाव संघाच्या 29 म्हणल्यानंतर अर्थात प्रत्येक षटकाचा आपण विचार जर केला तर साधारणतः 9.66च्या सरासरी धावसंख्या धावपड येते. आज गुणलेखक
गेले 2 दिवस खूप चांगलं योगदान या ठिकाणी दिलं जाते. कांचन पालकर जे पनवेल तालुक्यातल्या केवाळे गावचे रहिवासी आहेत, केवाळे ग्रामपंचायतीचे एक उपसरपंच या नात्याने भारतीय जनता पार्टीसाठी त्यांनी खूप चांगलं योगदान दिलं आहे. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मुंबईमधल्या अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये एक चांगले गुणलेखक म्हणून महाराष्ट्रातलं एक मोठं नाव म्हणून अर्थातच कांचन पालकर यांचं नाव घेतलं जातं. ते षटक होतं. गोलंदाज अर्थातच या ठिकाणी गोलंदाज युवराजचं या ठिकाणी मात्र थोडंसं महागडे षटक ठरलं. 11 धावा आल्यात. दुसऱ्या षटकात 11 धावा, पहिल्या षटकात मात्र चांगली नियंत्रित गोळी 7 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एक गडी बाद 29 धावा धावपलाकडे येतात आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धामध्ये गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि नवीन षटक घेऊन अर्थातच पहिलं षटक ज्या गोलंदाजाने फेकलं होतं तो दुर्वेश मडवी यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज असेल. समोर मात्र फलंदाज अनिकेत भोईर वैयक्तिक खेळतोय 5 या धावसंख्ये वर. या ठिकाणी मात्र उसरगर एंडकडून 8 ते 10 फलंदाचा रनअप पाहता मध्यम गती मारा. पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने या ठिकाणी मात्र पहिल्याच चेंडूवर अर्थात लाँगॉन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्रशी चेंडू येतोय. 1 धावेचं योगदान मिळते. 1 धाव संघाला आणि 1 धावेच्या माध्यमातून धावफलकात 1 ने वाढवते ती 30 धावा. 30 धावा. आता मात्र फलंदाज नवीन फलंदाज सागर गायकवाड यावेळी फलंदाजीसाठी असेल. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर या ठिकाणी आपण पाहतात एक चांगली खेळपट्टी आणि चांगलं मैदान. मोठा फटका येतोय. फटका अर्थातच मिड विकेट क्षेत्रामध्ये येतो एक शानदार पुन्हा एकदा मोठा फटका. गगनभेदी गगनजी षटकार 6 धावांचं योगदान आणि सागर गायकवाड मात्र याने दुसऱ्या चेंडूवर एक खरपूस समाचार घेत चेंडूला भिरकावून दिलं 6 धावांसाठी. सागर गायकवाड याच्या नावावर अर्थातच एक शतक ज्याच्या नावावर आहे असा जबरदस्त आक्रमक फलंदाज आहे ज्याने दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला तो गोलंदाज दुर्वेश मडवीला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. फटक्यामध्ये ताकद नाही आहे. चेंडू आपण पाहता शॉट मिडविकेटला जाणार. क्षेत्ररक्षक थोडी इथे पुन्हा एकदा अर्थात खराब क्षेत्ररक्षण करतोय. त्यापर्यंत 1 धावीचं रूपांतर 2 धावामध्ये होतोय. क्रिकेटमध्ये धावा या चोराव्या लागतात. धावा चोरणं अतिशय महत्त्वाचं, धावा येणं महत्त्वाचं. कारण जसं आपण नेहमी पाहता की सरड्याप्रमाणे रंग बदलणार क्रिकेट किंवा राज्यकर्त्यामुळे रंग बदलणार क्रिकेट म्हणून क्रिकेटची ओळख आहे. अनिश्चितता या खेळामध्ये असते आणि एक धाव अतिशय महत्त्वाची. 2 धावांचं योगदान मिळते ते सागर गायकवाडला. या ठिकाणी पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. वार्डिश लॉंगॉन क्षेत्र कव्हर केलं जातोय आणि येतोय एक पुन्हा सुंदर फटका अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकार. ओळख या ठिकाणी देतोय तो फलंदाज सागर गायकवाड. 6 धावांचं योगदान. धावफलकावर धावा येतात त्या अर्थातच 44. 3 चेंडू नंतर जर आपण चेंडू 3 ओव्हर नंतर जर चेंडू हरलो तर मात्र जुना बॉल देण्यात येईल. आयोजकांच्या माध्यमातून याची नोंद घ्यायची आहे. वळतोय आपण मैदानाकडे आणि इथे मात्र विकेटचा आधार घेतला जाईल सामना जर बरोबरीत आला तर. दरम्यान या ठिकाणी आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमधून एक तो एक सदाबहार असा फटका आता षटकार. फटकेबाजी तुफान फटकेबाजी इथे पाहायला मिळते सागर गायकवाडच्या बॅटमधून. जोरावर आपल्या संघाला अर्धशतक पार करून दिले. 50 धावा धावफलक त्या तिसगाव संघाच्या. आक्रमकता ही आपल्या रक्तातच भिनलेली आहे त्याने दाखवून दिली. कारण अगदी पहिला चेंडू निर्धाव खेळून काढल्यानंतर मात्र त्यांनी फटकेबाजी केली. 2-3 षटकांच्या माध्यमातून खेळतोय. 20 या धावसंख्येवर एक आक्रमकता ही नसनसत भरलेला हा फलंदाज, उंचवर असा फलंदाज. क्षेत्रक्षमध्ये बदल केला जातोय. इथे पाहतात आपण शॉर्ट पॉईंट आणला जातो. एक शॉर्ट गली आणला गेला. शॉर्ट थर्ड मॅन आहे. तर एक क्षेत्ररक्षक मात्र अर्थात इथे आपण पाहतात अर्थात डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलं आहे. वळतोय मैदानाकडे. गोलंदाज तयार. एंड बदलून खेळून करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू जातोय तो शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्र चेंडू येणार. इथे मात्र यष्टी उकडली गेली आणि धावचीच्या रूपाने आजच्या दिवसातला पहिला फलंदाज या ठिकाणी मैदानातून
बाद होतोय, अर्थात याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. ठिकाणी मात्र फलंदाज बाद. दोन फलंदाज आतापर्यंत तिसगाव संघाने गमावले. धावफलकार धावेन पोहोचतात 51 आणि नवीन फलंदाज विजय गायकवाड या ठिकाणी मैदानामध्ये. अर्थात गोलंदाजी होती, तिसरं षटक महागडे षटक इथे पाहायला मिळालं. या षटकामध्ये 21 धावा, 22 धावा दुर्गेश मडवी यांनी खर्च केल्या. 2 षटकं त्यांनी गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 11 धावा म्हणजे जवळपास ओळी या मैदानाकडे. फुलटॉस या ठिकाणी मात्र फटक्यामध्ये ताकद नाहीये. 5 चेंडू केला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. नोबॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. 1+1 2 धावांचे योगदान आणि धावफलकात वाढ होती 53 आणि फ्री हिट. पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. फ्री हिट म्हटल्यानंतर आपण अगदी कल्याण डोंबिवलीच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर नेहमी आपल्याला पाहायला मिळतं आपली पत्नी आपल्या बरोबर असताना एका साडीवर दुसरी साडी फ्री. मग ती मजा असते, तुमचा दिवस अतिशय चांगला जातो. तेच इथे मात्र फलंदाजच्या माध्यमातून असतं की फलंदाज केवळ धावचीत होऊ शकतं. कार्पेट्स चेंडू करण्याचा आपण लेट कटचा वापर केलाय. 2 क्षेत्रशामधून चेंडू इथे पाहता डीप थर्डमॅनला गेलाय. क्षेत्राच्या चेंडूवर येतोय, चेंडूची फेकी करतोय आणि तोपर्यंत मात्र धावांचा ओघ मात्र या ठिकाणी वाढतोय. धावफलकात 2 निवाड, धावफलक जाऊन पोहोचते 55. 2 फलंदाज गमावल्यानंतर एका धावेने विजय गायकवाडने आपलं खातं उघडलंय. तर दुसरीकडे आपण पाहताय त्याला संधी मिळते. सागर गायकवाड एकूण खेळतोय तब्बल 23 धावसंख्येवर आणि नवी षटकन गोलंदाज नवनाथ पाटील. आई गावदेवी हर्षिलेवरनं घेसर ब संघाचा गोलंदाज पलवा सिटी एन कडून या ठिकाणी मात्र चेंडू हवेत आहे. प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक, मात्र प्रयत्न अपुरा ठरला कारण लॉंग ऑफ वरून क्षेत्राच्या चेंडूवर येईपर्यंत 2 धावांचं आणखीन एक योगदान मिळतं ते फलंदाजाला. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि अर्थातच आक्रमक फलंदाज या ठिकाणी पाहणार आहोत की 4थं षटक मार्गस्थ आहे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबलीच्या युद्धामध्ये. सागर गायकवाड एक मोठं नाव, कल्याण डोंबिवली परिसरातलं एक मोठं नाव, तिसगाव संघाचा खेळाडू. आक्रमकता नसनसत भरलेली, पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी फुल टॉस होता. जांभा पॅडल शिफ्टचा वापर करण्याचा प्रयत्न केलाय. एका हाताने अर्थात ही बॅट फिरवली आणि चेंडू गेला तो अर्थात इथे पाहतात डीप लॉंगलेग क्षेत्रामध्ये येतो. एक शानदार फटका, चौकार, 4 धावा. फलंदाजी अर्थातच या ठिकाणी सागर गायकवाडच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. आता मध्ये चांगले गोलंदाजी पाहायला मिळत टप्पा होता, मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. सोयरीचा इशारा येतोय आणि अर्थात 1 धावेचं आणखीन योगदान. कोळी बांधव यांचं जर आपण पाहिलं तर वेताळदेव हा अतिशय ज्याच्यावर श्रद्धा असणारं देव पाहिलं होतं. एकविरा देवी, वेताळदेव, शिर्डीचे साईबाबा, त्याचबरोबर जेजूरचे खंडोबाराया आणि पंढरपूरचे विठोबाराया यांच्यावर कोळी बांधवांचं खूप मोठं योगदान. पण वेताळदेव म्हटल्यानंतर अगदी खांदेरी उंदेरी आपण वरसोली अलिबाग परिसरात आल्यानंतर अगदी 2 किलोमीटर अंतरावर असणारं ते अर्थात ते बेट. मैदानाकडे आपण पाहूया. या ठिकाणी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थात गली क्षेत्रामध्ये आणखीन 1 धावेचं योगदान इथे पाहायला मिळालं. 1 धाव मिळते संघाला आणि 1 धावच्या माध्यमातून नको आहे तर 1 धावेचं योगदान मिळते आणि अशा प्रकारे खेळाचा अर्थ अर्थातच आपण पाहिलं तर इथे धावफलकार धावा येतात त्या 63 धावा. यानंतर वळूया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. आणखीन एक दमदार जबरदस्त किंग ट्रॉफी 2022 च्या अर्थात कटआउट वरून चेंडू सीमाप्र होतोय. लॉंग ऑफला येतोय. शानदार फटका, षटकार, 6 धावा.
दोन्ही संघटनेकडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजदे आणि गंधारी दरम्यान यावी आणखीन एक मोठा फटका मगाशी लॉंग ऑफला, इथे मात्र लॉंग ऑन. पहा तडाखेबेत फलंदाजी मैदानाच्या अगदी सर्व बाजूला पाहायला मिळाली. एक जबरदस्त योगदान दिलं गेलं आणि या योगदानाच्या माध्यमातून तिसगाव संघाची धावसंख्या धावप्रकार खेळाचं पहिलं सत्र समाप्त होतोय. धावप्रकार धावा येऊन पोहोचतात त्या तब्बल 75 धावा. हे धावांमध्ये खरं तर योगदान जर पाहिलं तर अनिकेत भोईर यांनी 6 धावांचं योगदान दिलं होतं, पण त्यानंतर ऋषभ गायकवाड याचा विचार केला तर त्यांनी 23 धावांचं योगदान दिलं आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज अर्थात सागर गायकवाड यांनी मात्र तुफानी फटकेबाजी केली. 3 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून त्याने एकूण धावांचं योगदान दिलं 30 आणि विजय गायकवाड या ठिकाणी 13 धावसंख्येवर नाबाद राहिला. शेवटी होतं गोलंदाज नवनाथ पाटीलचं या षटकामध्ये त्यांनी तब्बल 24 धावा खर्च केल्या आणि 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावा येऊन पोहोचतात त्या अर्थात 75-76 धावांचं लक्ष समोर असेल आणि 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग 5 षटकामध्ये प्रत्येक षटकामागे 15.20. यानंतर पुढचा सामना आजदे आणि गंधारी या दोन संघामध्ये असणार. चला दोन्ही संघनायक आपल्या विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजदे आणि गंधारी 12 खेळाडू घेऊन यायचं आहे कारण फोटो सेशन इथे केलं जाईल कारण ही एक आगळी वेगळी मोठी ओळख आहे. ते आयोजकांच्या माध्यमातून गंधारी आणि आजदे या दोन्ही संघांनी आपले 12 खेळाडू घेऊन अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तर खेळाचं पहिलं सत्र इथे मात्र समाप्त होते. 76 धावांचं लक्ष प्रतिषटका 15.20च्या सरासरीत ठेवले गेले. अर्थात तिसगाव संघाने आई गावदेवी हर्ष 11 घेसर ब संघासमोर हे लक्ष कसं पार करणार याचं धावतं समालोचन करण्यासाठी अर्थात डोंबरीचा एक सुंदर आवाज अर्थात रोशन संते सरांकडे आपण जाणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया आपण आमच्या डीजे राजकडे. ओव्हर टू डीजे. चला दोन्ही संघांनी वेळ दवडू नका. 12 खेळाडू दोन्ही संघाचे घेऊन आपण यायचं आहे. तर खेळाच्या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धामध्ये दुसरं सत्र इथे सुरू होतोय. ऐकूया डोंबलीचा अतिशय गोड आवाज अर्थात रोशन संते सरांना. ओव्हर टू रोशन संते. धन्यवाद. थँक्यू सो मच काका म्हात्रे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नेम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती आपलं वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य देवता छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. तर ऐकूया आपण खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये 76 धावांचं लक्ष आहे आणि 76 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक शेरो शायरी के किंग बाबूशाह यांना. हेलो हेलो. तो चलिए धन्यवाद. बिल्कुल विशाल सर बात करेंगे क्या थोड़ा सा विशाल सर की बात करेंगे. यहाँ पर सोचता है क्या मातृभाषा के साथ फिर राष्ट्रीय फिर उसके बाद मातृभाषा और उसके बाद काका सर के पास जुड़े रहेंगे. लेकिन सुबह का समय चलेंगे. तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत फिर से एक बार. और जहाँ पर बात करेंगे देखिए रोशन जी यहाँ पर बहुत बड़ा टारगेट यहाँ पर रखा गया है और ये टारगेट इतना छोटा भी नहीं कहा जाएगा. और क्रिकेट में देखिए यहाँ पर बढ़िया देखिए यहाँ पर से
एक सिंगल को डबल में कन्वर्ट किए एक कप चाय पीने के साथ। जिस तरह के देखिए कमेंट्री बॉक्स पर चाय आ चुका है रोशन जी। रोशन जी क्या कहना चाहोगे? दोनों टीम बहुत बढ़िया टीम है यहाँ पर, जितनी भी इनकी तारीफ किया जाए उतना कम। सुबह के समय ये टार्गेट कितना आप सुरक्षित मानोगे? नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली धावसंख्या बनवली, कारण की 75 धाव बनवल्यात पहिल्या इनिंगमध्ये. और उसके बाद देखें यहाँ पर शॉर्ट सिलेक्शन, वाह रे वाह, यहाँ पर शॉर्ट लेग स्क्वायर लेग को बीट किया और डीप फाइन लेग से मारा गया के बाहर 4 रन। यानी रोशन बात करेंगे ना, आउटफील्ड बहुत तेज है। और कुल टोटल देखिए अकाउंट्स खुल चुका है यहाँ पर 6 रन। और दुर्वेश मठ भी बात करेंगे इनके इस सीजन पर, क्या कहना चाहोगे जिस तरह की शुरुआत यहाँ से मिलता हुआ? नक्कीच त्याला डोंबिवलीचा हेटमायर देखील म्हटलं जातं, ज्याप्रमाणे त्याची स्टाईल आहे, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट त्याला म्हटलं जातं. नवनाथ आणि दुर्वेश आहे, एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेचे आहेत आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ॲडव्हान्टेज असतो बॅट्समनला, कारण की 2 ते 3 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. तो चलिए बढ़िया यहाँ पर काम चलता हुआ अभी तक बात करेंगे दोनों बल्लेबाज का। अच्छा सोच है यहाँ पर पैवलियन देखिए बहुत बढ़िया यहाँ पर खिलाड़ियों के लिए। रोशन जी संते बात करेंगे ना इस विशेष उत्साह टीम। देखिए मैं जब से मैदान तैयार हुआ तब से मैं यहाँ पर कमेंट्री में जुड़ा हूँ। पहली साल ये मैदान शुरुआत हुआ, पांडुरंग शेठ संते साहब देखिए इनका जिक्र मैं आज हर टूर्नामेंट में करता हूँ जब किसी मैदान की बात आता है। आज ऐसे इंसान है देखिए महाराष्ट्र में जिन्होंने बेहतर हुआ, और उसके साथ देखिए यहाँ पर वीआईपी डाइश ये देखकर और कुछ मजा आता हुआ। थोड़ा जेनरेटर की आवाज़ तेज है मेरे हिसाब से शायद है। और हमारे रायगढ़ के देखिए बात करेंगे बेस्ट स्कोरर में जिनका नाम आता है, एक रायगढ़ समाल सदस्य भी निश्चित रूप से हैं, और काका मात्री सर भी निश्चित रूप से। रोशन जी आपका भी तारीफ है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 7 रन। एसएमटी लाइव बहुत अच्छे देखिए, क्लियरिटी और क्वालिटी जितना इनकी भी तारीफ किया जाए उतना ही कम है। और इस टूर्नामेंट को जिस तरह से मैं 2 दिन से देखते आ रहा हूँ, एसएमटी लाइव से देखने को मिल रहा है, बहुत बढ़िया देखिए। घर पर बैठकर इत्मीनान के साथ देखिए, एक कप चाय नाश्ते के साथ मजा आ जाता है टीवी स्क्रीन पर देखने के साथ। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 7 रन। गेंदबाज तैयार फिर से, और इस बार देखिए शॉर्ट पॉइंट के फील्डर को बीट किया यहाँ पर। आउटफील्ड तेज है और डीप कवर के फील्डर, लेकिन बन गए दर्शक आता हुआ, और एक बहुत बढ़िया चौका यहाँ पर। विकेट देखिए सपाट है और बल्लेबाजी करना थोड़ा आसान हो रहा है। रोशन क्या कहना चाहोगे यहाँ पर? 11 रन, एक शुरुआत बहुत स्टार्ट बढ़िया मिल चुका है मॅन्डेटरी पॉवर प्ले में। नक्कीच नक्कीच सुरुवात खूप चांगली केली आणि ही सुरुवात अपेक्षित आहे घेसर टीमच्या संगनायकाला, आणि ती सुरुवात करून दिली नवनाथ आणि फलंदाज दुर्वेशने. और घेसर टीम कहा जाए तो इस साल के इनफॉर्म टीम है, बहुत बढ़िया देखिए खिताब जीतने वाली टीम। और सामने देखिए जिस टीम की बात करेंगे तिसगांव टीम, ये भी कम नहीं है। और इस भी देखिए गेंद को उड़ाया यहाँ पर, हवा में गेंद है, देखते हैं मिड विकेट को क्या बीट किया, और बीट करता हुआ यहाँ पर 4 रन आता हुआ। तो चलिए बात करेंगे यहाँ से, हेलो टोटल की बात करेंगे। टोटल देखिए जाकर पहुंच गए यहाँ से 15 रन यहाँ पर। और पहला ओवर का देखिए खेल समाप्त होने के साथ रोशन देखिए माहौल बहुत बढ़िया बन चुका है। सुबह का समय कहते हैं ना, सुबह के चाय और नाश्ता के साथ एक शुरुआत बहुत बढ़िया हो चुका है। और मैं कभी भी कहता हूँ सुबह सुबह भाई चाय नाश्ता करके लीजिए, उसके बाद दोपहर का समय जब आएगा वक्त रहता है तब आप इडली डोसा ले सकते हो उससे पहले। लेकिन यहाँ पर देखिए बहुत बढ़िया सोच। यहाँ पर दोनों बल्लेबाजी की बात करेंगे तो यहाँ पर दुर्वेश खास करके देखिए प्रभावित किए हैं 7 रनों पर बल्लेबाजी करते हुए। और उसके बाद देखिए नवनाथ पाटिल ने भी 2 चौके दागे। क्या यहाँ पर समीकरण को देखते हुए क्या लगता है आपको, क्या यहाँ पर सफलता की जरूरत है रोशन? नक्कीच नक्कीच इथून मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे सुरुवात केली घेसर टीमने विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल हर्ष 11 गावदेवी घेसर या टीमला, कारण की सुरुवात खूप चांगली केली आहे. टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर दिलं जातं, ईट का जवाब पत्थर से. और बिल्कुल कहते हैं ना, दुनिया माने जोरों का कोई ना माने कमजोरों का, जोर तो दिखाना होगा पर। आज देखिए डीजे ब्रावो विशाल जी मात्रे इनका जिक्र क्यों आज पूरी टेनिस क्रिकेट में हो रहा है, क्योंकि जानते हैं सुबह 8 साढ़े 8 बजे मैच शुरू होगा। मैं तो कहूँगा आज का दिन थोड़ा सा शायद देर से मैच हुआ, क्योंकि पिछले साल अगर मैं जाऊँ ना 8:15 तक पहली गेंद है, लेकिन इस साल देखिए काफ़ी टीम अच्छी प्राइस देखिए यहाँ पर। आसान काम नहीं है यहाँ पर, और उन्होंने करके दिखाया यहाँ पर। इस बार देखिए नजरे कहीं निगाहें कहीं, और इस तरह की कैचेस लेना चाहिए था यहाँ पर।
और तालमेल बिगड़ा और विकेट को मेरे हिसाब से पहले ही बिखार दिए शायद। बॉडी देखे हिट हो गया। बाला मानी सर और उनके साथ देखिए डीके सर अंपायरिंग के काम करते। और तीसरे अंपायर बात करेंगे विशाल मात्रे सर। देखिए क्योंकि कहते ना ये दुनिया गोल है और हमारे डीजे ब्रावो का हमेशा डबल रोल है। आज भी देखिए इंस्टाग्राम पर देखिए उनका डांस खाड़ी चषक में जो डांस किए थे उन्होंने, कई सारा व्यूअर्स आता हुआ। मुझे तो कभी कभी लगता है साउथ पिक्चर में इन्हें मौका दे देना चाहिए। गंधारी टीम के कप्तान से यहाँ पर स्वागत है निश्चित रूप से। अगर पुष्पा 2 बनाना चाहते हैं तो मैं कहूंगा विशाल डीजे को ले लीजिए। बहुत बढ़िया देखिए उनके पास एक्शन रहता है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 16 रन। और यहाँ चलिए अंपायर मेरे हिसाब से थोड़ा हम रह गए। यहाँ पर टावर सामने है, अंपायर को तो हम पीछे हटा नहीं सकते हैं। वाइड का इजाफा एक्स्ट्रा से रन आता हुआ। थोड़ा अंपायर से बाला माने से थोड़ा सा और पीछे रहोगे तो मेरे हिसाब से थोड़ा जस्ट बस 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 धन्यवाद। हमें यहाँ से देखिए अंपायर को दिखना बहुत जरूरी है। रोशन जी मैदान पर गेंद कहाँ जा रहा है, क्या कुछ कर रहा है, ये ज्यादा मायना नहीं रखता है, लेकिन अंपायर क्या बता रहे हैं। बल्ले से देखिए यहाँ पर रन आता हुआ, ये भी अच्छी सोच है। और मौका था यहाँ पर। कंचन सर कहते हैं ना, अगर बिल्ली कभी क्लोज पेन कर चुहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। अगर आपको यहाँ पर 76 रन बचाना है तो फिर मेहनत तो करना होगा। ट्रॉफी देखिए, बिग ट्रॉफी, लोग हैरान रह जाते हैं इसमें फर्स्ट सेकंड कौन सा है, सीरीज कौन सा है। देखिए जो दूसरा बिग ट्रॉफी दिख रहा है ना, मेरे हिसाब से वो सीरीज है। हमेशा इस टूर्नामेंट की खासियत है, सीरीज के लिए बिग ट्रॉफी रहता है। यहाँ से चर्चा चल रहा है देखिए डीजे ब्रावो से, क्या वो सेकंड नंबर है, मुझे लग रहा है सीरीज है वो। क्योंकि मैं इस टूर्नामेंट में 3-4 साल से जुड़ा रहता हूँ, मुझे पता है सीरीज के लिए यहाँ पर सबसे जानदार शानदार ट्रॉफी रहता है। वो जानते हैं पूरी टूर्नामेंट का प्लेयर बनता है तो निश्चित रूप से। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गए यहाँ पर 19 रन। आने वाला मैं कहूँगा 8-10 साल के बाद अगर ये क्रिकेट ऐसा रहा तो फिर डीजे ब्रावो मैं कहूँगा एक समय सीरीज के लिए हेलीकॉप्टर रख देंगे यहाँ पर, जिस तरह से इनका सोच चल रहा है। कुछ ना कुछ देखिए हर साल कुछ करते जा रहे हैं। मान गए गुरु। देखिए यहाँ पर VIP 28 देखिए यहाँ पर रोशन जी टेनिस क्रिकेट में मैं कहूँगा शायद पहली मर्तबा। हमने कई सारे स्टेडियम में किए हैं, ऐसा कोई बात नहीं, लेकिन जो ग्रामीण के लिए जो ग्राउंड बनाया जाता है ना, और उसमें देखिए VIP 28 यहाँ पर देखिए इसी पर बैठोगे फिर अच्छी सोच है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 20 रन। देखिए कोई बात नहीं रोशन, देखिए पहले एक समय हमें साइकिल भी मुश्किल था, ट्रॉफी से हमें घर जाना पड़ता था सीरीज के लिए। फिर देखिए साइकिल आया, टीवी आया, मोटर बाइक आया, 4 व्हीलर आया, फिर हेलीकॉप्टर क्यों नहीं आ सकता है 8-10 साल के बाद। और ये चलिए भाई हो क्या यहाँ पर शॉर्ट लेग को फीट किया और गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रन। इस तरह के पेबलेन पर बैठकर ग्राउंड पर उतरना, जैसे लॉर्ड्स के मैदान के ऊपर आपने देखा होगा 326 सौरव गांगुली ने जब टी शर्ट उड़ाया था। यहाँ तो मुझे लगता है पाबंदी रहता है टी शर्ट उड़ाने के ऊपर, लेकिन एक सेलिब्रेशन कर सकते हो ऊपर से टीम जीत के ऊपर। फ्री हिट का गेंद है, मौका है यहाँ पर। हर 9 बॉल के ऊपर देखिए फ्री हिट रहता है, जो रूल नियम है। घुटना टेक तमाशा देख। और यही देखिए कभी कभी कहते हैं ना, लालच चीज भी बुरी होती है। यहाँ पर घुटना टेक शायद सीधे बल्ले से भी खेल सकते थे, लेकिन लेफ्ट हैंड बल्लेबाज देखिए ज्यादातर यही काम करते हैं। VIP 28 रूम से देखिए जब खिलाड़ी बाहर निकलते हैं और कुछ खूबसूरत नजारा। गंधारी टीम देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया देखिए यहाँ पर समय पर उपस्थिति दिखाते हुए। आज के दिन बात करेंगे, आज तो बहुत यानी गंधारी की टीम के बीच में मुकाबला रहेगा। तो चलिए यहाँ से और एक एक्स्ट्रा के रूप में यहाँ पर वाइड रन आता हुआ। और कितना बढ़िया नज़ारा देखिए। रोशन जी बात करेंगे, पहले देखिए सिटी यहाँ पर बड़ी बड़ी इमारतें और उसी बीच में देखिए मैदान, और मैदान के बाजू में देखिए एक ट्रेन जाता हुआ।
मैं बात करूंगा यहाँ पर विशाल सर, मैं कहूँगा इस सीजन में मंडप यहाँ से हटा नहीं मुझे लगता है उसार करके, क्योंकि जब भी मैं इधर से ट्रेन में जाता कहीं भी टूर्नामेंट कमेंट्री करने के लिए मैच चालू रहता है रेगुलर, एक स्टेडियम जैसे बन चुका है कांचन जी। मैं हमेशा इस मैदान को देखते जा रहा हूँ, थोड़ा सा पर्दा हटता है, कटआउट लगता है, लेकिन टूर्नामेंट्स बहुत बढ़िया उम्दा चौका यहाँ पर देखिए आता हुआ। टीम को जरूरत था यहाँ पर एक अच्छी साझेदारी का, क्योंकि शुरुआत देखिए बहुत बढ़िया हो चुका है। रोशन जी क्या कहना चाहोगे? 2 ओवर का खेल समाप्त हुआ है और कुल स्कोर की बात करेंगे 30 रन, तो जीत की बात करेंगे देखिए अभी यहाँ पर 46 रनों की जरूरत है और जहां पर देखिए आपको 18 गेंद बचाए। नक्कीच जी सरासरी मेंटेन ठेवायची आहे ती सरासरी मेंटेन ठेवली जाते, कारण की 15.20च्या सरासरीने ह्या धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये हर्ष 11 गावदेव घेसर या टीमला, आणि पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगली सुरुवात केली आहे, 30 धाव बनवल्यात आणि एक जमेची बाजू एकही फलंदाज गमावला नाहीये घेसर टीमने। आज देखिए हमारे साथ काका मात्रे सर हैं। काका सर आज बिल्कुल आपके साथ भी कमेंट करेंगे, लंबी समय के बाद विशाल जी का तारीफ करना चाहूँगा। आज हम कुछ अलग है, यहाँ पर एक सपोर्ट कमेंटेटर रहेंगे हमेशा। अगली मैच में रोशन जी रहेंगे, उनके साथ सपोर्ट में काका सर रहेंगे। फिर से वापस मैं रहूँगा, मेरे साथ रोशन शंते रहेंगे, क्योंकि थोड़ा बीच में गुफ्तगू होता है ना और कुछ मज़ा आ जाता है, थोड़ा अंतर्राष्ट्रीय लेवल जैसे, क्योंकि जब 3 कमेंटेटर हैं निश्चित रूप से कहते ना ज़्यादा आराम भी आराम है। 1 घंटे के बाद कमेंट्री बॉक्स पर आओ तो फिर अपने अंदर भी वो एनर्जी समाप्त हो जाता है, तो इसलिए हर इनिंग में जुड़े रहेंगे। बहुत बढ़िया। देखिए जहाँ पर 9 या 10 मैच खेला जाएगा, 12, क्योंकि मैं विशाल दादा का अंदाजा ही नहीं लगा सकता हूँ, बाकी आयोजन करता हूँ का लगा सकता हूँ, क्योंकि कंचन जी मैंने पहले ही बताया, इसलिए मैंने सुबह देखिए 8:15 पे आकर इधर पहुँचा। कहा मुझे जानता हूँ मैं विशाल जी का, उनका 3 दिन में 48 टीम को समाप्त करते थे, और बढ़िया उन्होंने करके दिखाया, बता दिया। मतलब अगर आपके अंदर कॉन्फिडेंट हो, आत्मविश्वास हो, 32 टीम देखिए आप कुछ भी कर सकते हो। और 6 ओवर का मैच कमेंट्री भी मैंने किया हूं। कंचन जी यहाँ पर अनहोनी को होनी, और ये चलिए भाई यहाँ पर बहुत बढ़िया देखिए स्वीप खेलना चाहते थे, थोड़ा लपेट कर लिया गेंद को। यहाँ पर रोशन बात करेंगे ना, यहाँ पर जहाँ 18 गेंद 46 की जरूरत है, यहाँ मैं कहूँगा थोड़ा कांटा बदलना होगा बल्लेबाज को। अभी सिंगल डबल से इतना काम चलने वाला नहीं है, जिसे कहते हैं ना ऊंट से अगर दोस्ती करनी है तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा। अभी भी देखिए गेंद और रनों के बीच में थोड़ा जिक्र करेंगे। 17 गेंद 44 की जरूरत है, और जैसे कहते हैं ना जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम, तो इस मैच में थोड़ा सा वापसी करने के लिए बड़ा हिट साझेदारी तो बना है। और ये चलिए भाई यहाँ पर एक्स्ट्रा के रूप में 1 रन आता हुआ देखिए, थोड़ा वक्त ले रहे हैं टिकेश्वर बदलापुर से। बहुत बढ़िया अंपायरिंग पाले मानेश्वर देखिए, और अभी देखिए समीकरण से यहाँ से बदलता हुआ 17 गेंद 43 की जरूरत है। कंचन जी सर के बारे में मैं थोड़ा जिक्र करूंगा, मेरे अच्छे दोस्त हैं। सबसे पहले मैं बाद में उन्हें बतौर स्कोरर लेता हूं। आज देखिए ऊपर सरपंच हो चुके हैं रोशन जी, लेकिन उन्होंने उनकी जो पहर जहां से था ना, उन्होंने वो नहीं छोड़े। चाहते तो वो स्कोरिंग भी छोड़ सकते थे, लेकिन जानते हैं क्रिकेट और राजनीति कब क्या रंग बदलता है ये कहना मुश्किल है। लेकिन बहुत बढ़िया देखिए आज राजनीति में जाकर केवाले के लिए ऊपर सरपंच रोशन जी, लेकिन इतना मेरे करीबी दोस्त हैं, मैं आज उन्हें कहीं भी ऐसा हाथ लगा रहा हूं, लेकिन उप सरपंच कहा जाए तो फिर बहुत ऊंचा दर्जा रहता है। लेकिन दोस्त की खातिर देखिए हम उनके कंधे पे भी हाथ डाल रहे हैं, हाथों पे हाथ मिला रहे हैं। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 36 रन। तर यापुढील सामना असेल आजदे ए विपक्ष गंधारी या 2 संघांमध्ये। दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल टॉससाठी या त्वरित। आजदे ए आणि गंधारी या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल। तो चलिए बात करेंगे। आणि उसरगर गावचे समाजसेवक सन्माननीय महेशजी संते साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे पहिल्या फेरीमधील। रोशन या ओव्हरची नंतर, तो चलिए 3रा ओव्हरची नंतर टॉस होईल। गंधारी बनाम आजदे। तो चलिए यहाँ पर बात करेंगे। बढ़िया विकेट यहाँ से गिरता हुआ, क्योंकि जब 3 ओवर का खेल समाप्त होगा थोड़ा मैदान पर ड्रिंक्स जाएगा और थोड़ा सा गुफ्तगू भी हो जाएगा वहाँ पर। और टॉस बॉक्स पर देखिए जो हमारे कैमरामैन रहते हैं उनके पास भी वक्त रहता है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुँचा है 36 रन। और अभी देखिए यहाँ पर बीच भंवर में फंस गई है नैया। रोशन जी क्या कहना चाहोगे? अभी 40 रनों की जरूरत है, और जहाँ पर देखिए इस ओवर का यहाँ से 2-3 गेंद शेष है, यानी कुल मिलाकर बात करेंगे ना अभी भी 15 गेंद शेष है।
नक्कीच, परंतु या विकेटची गरज होती आणि तो विकेट मिळवलाय गोलंदाज ऋषभ गायकवाडने. पहिलं यश मिळवून दिलंय तिसगाव या टीमला. आणि नवीन फलंदाज सूरज येतोय. सूरज आणि दुर्वेशमध्ये पोटेन्शियल भरपूर आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली, परंतु ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. गावदेवी 11 हर्ष घेसर. हाँ बिल्कुल सर, गावदेवी 11 से हर से घेसर टीम देखिए, और जितनी भी तारीफ किया जाए, और सामने देखिए यहाँ पर दूसरी टीम की बात करेंगे तो यहाँ से 30 टीम देखिए थोड़ी सी नाखुश रहेंगे यहाँ पर, क्योंकि टारगेट के पीछे तो उतरे हैं लेकिन मुश्किल बनते जा रहे हैं. और घेसर टीम की बात करेंगे ना, इनकी यही खासियत है, हारी हुई मैच को जीत में बदलना यहाँ पर. और नए बल्लेबाज देखिए यहाँ से उतरते हुए, सूरज खंडागले देखिए नए बल्लेबाज स्ट्राइक पर, और 1 डाउन के पर बल्लेबाजी के लिए उतरे हैं. तो एक कमाल इनिंग्स खेलना होगा, जैसे कहते ना, उतार दो वो चुड़िया जो रातों में खनकती हैं. और कल देखिए बात करेंगे पाकिस्तान प्रीमियर लीग, आपने देखा होगा पीसीएल में टीम डेविड एक ऐसे खिलाड़ी आए हैं उभर कर, उन्हें कल 1 डाउन पर उतारा गया. ड्रीम 11 में उन्होंने गेम बदल दिया कल. तो उसी तरह से यहाँ पर सूरज को यहाँ पर भले, क्योंकि एक समय लग रहा था, हाँ मैं भी 2-3 में थोड़ा सा क्या टाइम पास एंजॉय हो जाता है. नीतीश शेलर के कल मैंने ग्रुप में था 10, लेकिन 1 पॉइंट से मैं सेकंड नंबर में आ गया, क्योंकि बाद में जाकर एक बॉलर महबूब ने जाकर एक छक्का दाग दिया, 1 पॉइंट सिर पे नीचे आ गए. नहीं तो कल 1 नंबर फर्स्ट प्राइज है और सेकंड प्राइज मिला रोशन. ऐसा कोई बात नहीं, होता रहता है. टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 38 रन. देखिए यहाँ पर अभी भी बात करेंगे ना जीत के लिए, देखिए यहाँ से 13 गेंद 38 की जरूरत है. आधा रास्ता अभी भी तय करना. क्या लगता है रोशन जी, क्योंकि आप घेसर टीम से बड़ी वाकिफ हो, तिसगांव टीम से भी, दोनों टीम के अंदर क्या कुछ कह रहा है, क्या मैच को बचा पाएंगे या मैच को बना पाएंगे? नक्कीच, परंतु मी कौतुक करेन ज्याप्रमाणे तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी केली, कारण की अवघे 8 डावा खर्च करतो 5 चेंडूंमध्ये. कमबॅक करणं गरजेचं होतं तिसगाव टीमसाठी, आणि तो कमबॅक करून दिलाय गोलंदाज ऋषभ गायकवाडने. बहुत बढ़िया वापसी देखिए यहाँ से. और जब तक गेंद वापस आता, और तब तक देखिए दोनों बल्लेबाज, और ये देखिए भाई ये स्नो तू में और तालमेल बिगड़ा, नजदीकी मामला. और यहाँ से देखिए सूरज तो यही कहेंगे, भाई अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार नहीं लूट लिया घर यार का. की सो मच. तर आपण टॉस करूया. पहिल्या फेरीमधील दुसरा सामना असेल गंधारी विपक्ष आजदे ए या दोन संघांमध्ये. उसरगर गावचे समाजसेवक उद्योजक महेशजी संते साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. 5 षटकांचा सामना असेल. किंग्स ट्रॉफी 2022 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आणि टॉस जिंकलाय आजदे ए या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? निर्णय पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे, परंतु किंग्स ट्रॉफी आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न असेल विशाल म्हात्रे आणि VCC उसरगर या टीमचा. नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक वर्षी. यावर्षी 72 ग्रामीण संघांचा सहभाग आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? संकल्पना दरवर्षीच काहीतरी वेगळं असतं, काहीतरी नवीनच करत असतात. विशालबद्दल बोलायला गेलं तर खूप कमी आहे, काहीतरी वेगळंच असतं दरवर्षी. आणि हे किंग्स मैदान, या मैदानाबद्दल काय म्हणणं असेल? ग्राउंड तर खूप चांगलाच आहे, खेळायला पण इथे मजा येते. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. गंधारी संघाने टॉस गमावलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे, परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? ज्याप्रमाणे वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर असेल, विशाल म्हात्रे असतील, त्यानंतर ग्रामस्थ मंडळ उसरगर असेल, यांच्या माध्यमातून किंग्स ट्रॉफीचं हे आयोजन खूपच चांगलं आहे आणि आम्ही फर्स्ट टाइम खेळतो इकडे. तर नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस बॉक्समधून माहिती दे, टॉस जिंकलाय आजदे ए या टीमने आणि डिसिजन पेंडिंग आहे.
विद्यमान सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय घेसर विपक्ष तिसगाव. ओ टू कॉम्बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक बाबूशा. तो चलिए धन्यवाद रोशन जी. मैच भी देखिए यहाँ पर घेसर टीम के लिए थोड़ा सा मुश्किल बनते जा रहे हैं. तो चलिए घेसर बहुत टीम देखिए यहाँ से बात करेंगे. आज इस टीम को देखिए बात करेंगे गांव देवी हर्ष 11 के नाम से खेलते हुए. और यहाँ पर देखिए रन तो आ रहा है लेकिन इस रन से ज़्यादा खुश नहीं रहेंगे. और रोशन जी देखिए यहाँ पर बात करेंगे ना. कभी कभी कैसा रहता है जैसे चाय में मक्खी गिर जाए तो फिर तो उसी तरह से इस मैच में कहूँगा थोड़ा सा मक्खी गिरता हुआ, क्योंकि यहाँ पर समीकरण देखिए लगातार बदलता हुआ. यहाँ पर अभी भी देखिए 10 गेंद 33 की जरूरत है. देखिए मुकाबला हो सकता है. हम जल्दबाजी में उम्मीद छोड़ देते हैं लेकिन उम्मीद कभी हमें छोड़कर नहीं जाता है. कहते हैं ना सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो लेकिन काका सर दिल में आंधी होना चाहिए. तो यहाँ पर 10 गेंद 33 की जरूरत है. क्या रोशन लगता है कि आंधी होना चाहिए दिल में? नक्कीच इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील घेसर टीमला. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. लॉंगॉनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण ऋषभ गायकवाड करतो आपल्या टीमसाठी. एकच धाव मिळते परंतु इथून मात्र चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही तोपर्यंत कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं असतं. और बिल्कुल रोशन आपने सही बात बताई. ऊपर की आखिरी गेंद तक नहीं कह सकते. यही देखिए भाई क्रिकेट ऐसा रंग बदलता है हमें कभी कभी घोड़े और गधे को पहचानना भी मुश्किल हो जाता है. नक्कीच नुकतीच झालेली बिसोळकर चषक त्या स्पर्धेबद्दल मी सांगेन कारण की 105 धाव बनवल्या होत्या बापसाई संघाने 5 षटकांमध्ये. सर्वांना वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल कांजन सर, परंतु 106 धावा देखील चेस केल्या और उसके बाद मानिवलीपाडा संतेपाडा या टीमने. बिल्कुल रोशन जी क्रिकेट का बहुत हिस्ट्री है, बहुत इतिहास है. यहाँ पर देखिए 8 गेंद के ऊपर 28 की जरूरत है और मैच थोड़ा सा यहाँ पर देखिए झिंडा दिखता हुआ. और देखिए ऐसा भी ट्रेन हमें को देखने को मिलता है. बगैर डब्बे से देखिए इंजन भाग रहे, तो उसी तरह से यहाँ पर बल्लेबाज को बगैर कुछ देखे सुने उड़ाना होगा. सोचना नहीं है आपको, यहाँ पर इंजन लेकर भागना होगा आपको. यहाँ पर 7 गेंद 28 की जरूरत है और ये गेंद के ऊपर रन आना बहुत जरूरी है. केतन जी मात्र लीजिए, तेजस जी मात्र लीजिए. बहुत बढ़िया मेहनत हमेशा रहता है. बिंदास लीजिए. और ये चलिए भाई और एक बहुत बढ़िया गेंद उभर के हो गई समाप्ति. यहाँ पर देखिए अभी 6 गेंद 27 की जरूरत है. मुझे यहाँ से 28 की जरूरत है रोशन. मुझे यहाँ से लग रहा है पल्ला भारी तिस्काउंट टीम का, लेकिन कहते हैं ना जो है दिल में उसे बताकर देखो, चाहत को अपने सीने पर लगा कर देखो भाई. अगर बनना है तो मनीष खरत एक ही ओवर में 29 रन, तो फिर एक धुआंधार चौके छक्के कौन भूल सकता है. मैच एक 2 हाई वोल्टेज मैच हुआ, एक ओडोली एक घोरसाई बो के बीच में और उसके बाद देखिए नावा घोरसाई बो की टीम में एक याददाश्त लम्हा. नक्कीच एक सामना मकर संक्रांत चषकामध्ये देखील असाच झाला होता. काटी विपक्ष वाडेगर आणि त्या सामन्यामध्ये देखील सिद्धू पाटीलने त्या धावा चेस केल्या होत्या. 5 चेंडूंमध्ये 26 धावा चेस केल्या होत्या. त्यामुळे क्रिकेट आहे. जर इथून पहिल्या 2 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर नक्कीच वापसी होईल घेसर टीमची. परंतु ज्याप्रमाणे गोलंदाजी केली 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये कांचन सर, मी कौतुक करेन या दोन्ही गोलंदाजांचं. खूप चांगली गोलंदाजी. चलिए केशव जी कालन स्वागत आपका निश्चित रूप से. पूरी टीम देखिए यहाँ पर तैयार के साथ है. आज देखा जाए तो निश्चित रूप से नितिन कालन सर हम देखते हैं एक अच्छी आवाज है जहाँ आज देखिए पहचान और बहुत लंबी समय के बाद हमें भी निश्चित रूप से और विनोद दादा कालन सब देखिए बात करेंगे. एक नगर सेवक लेकिन उसके साथ एक क्रिकेटर. बहुत बढ़िया देखिए हमेशा हमारी कमेंट्री को हौसला बढ़ाते हैं. हर कमेंटेटर खिलाड़ियों का हौसला बढ़ाने के काम करते हैं. तो चलिए एक बिग फाइट से मैच देखने को मिला है निश्चित रूप से. और ये चलिए भाई हम बता रहे थे कि 6 गेंद के ऊपर क्या 28 आ पाएगा. ये क्या थे जंग के ऐलान के कपड़ ना डालो मेरे चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की. यहाँ पर कांटा बदलता हुआ, इसलिए तो कहता हूं कश्ती किसी भी वक्त डूब सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है.
दोस्तों ये टेनिस क्रिकेट है और डोंबिवली क्रिकेट है, मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। इस साल कहेंगे डोंबिवली क्रिकेट में ऐसा मैच देखने को मिल रहा है, अक्टोबर महीना से मैं देखते आ रहा हूँ, कोई भी किसी के ऊपर पलटवार करता है। नक्कीच आपण अनेक स्पर्धांमध्ये मोठे मोठे उलटफेर होताना पाहिलेत या सीझन मध्ये, त्यामुळे 5 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे। पहिल्या चेंडूवरती संघर्षमय षटकार ठोकलाय फलंदाज नवनाथने, जो नवनाथ आलाय सलामीला आणि वेल सेट झालाय आणि त्यामुळे एक ॲडव्हान्टेज आहे नवनाथकडे देखील। इथून जर मोठे फटके मारले तर नक्कीच सामना देखील जिंकून देऊ शकतो हर्ष 11 गावदेवी घेसर या टीमला। बिल्कुल आने वाला 5 गेंद 22 की जरूरत है। यही तो कहा कि सफल होने के लिए भला जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होना चाहिए। ओहो उड़ाया फिर से, फील्डर है गेंद के नीचे, यहां पर क्या कैच लिया गया यहां पर। VIP डाइश हमारे सामने खिलाड़ी तो दिखाई दिए, यहां पर देखिए कांच के अंदर से, और कैच तो लिया गया और बल्लेबाज देखे ऐसे आउट होगा, इसलिए अंपायर देखे पाले पर, रेडर पर था गेंद। यहाँ पर रोशन जी देखे कभी कभी फुल लेन का गेंद ऐसा रहता है ना, आपको लगता है बीमार, लेकिन नहीं, जब कमर के ऊपर आता है तो फिर वो हाइट फुटर्स ज्यादा देखा जाता है और बल्लेबाज का एक्शन देखा जाता है, कितना फुटवर्क का इस्तेमाल किया है, कितने घुटनों का इस्तेमाल किया है। यहाँ पर देखिए 4 गेंद है। तो चलिए बात करेंगे यहाँ पर तो चलिए बात करेंगे यहाँ से 4 गेंद और जीत की बात करेंगे। 22 रनों की जरूरत है और ये देखिए मैच कैसे कांटा बदला। एक समय लग रहा था कि यहाँ पर गांव देवी हर्ष 11 घेसर टीम थोड़ा सा मैच में पलटवार करेंगे, और कहते हैं इसलिए कहा दिल में आंधी होना चाहिए। डीजे ब्रावो देखिए इस साल मैन ऑफ द सीरीज बाइक उनके नाम आया, और क्या कमाल के उन्होंने वहां पर क्रिकेट खेले। कब कहां किस्मत बदलता है काका, ये कहना मुश्किल है। 4 गेंद देखिए जहां पर बचा है और जहां पर 22 की जरूरत है, और कहते हैं ना जब 22 का रन और 22 का उम्र बहुत डिफिकल्ट रहता है हमेशा काका, इसलिए आजकल लड़का जब 21-22 का हो जाता है सीधा उसे कहते हैं बेटा वो वक्त आ गया साकर पूरा कर लेते हैं, बहुत डेंजर सिग्नल रहता है। तो यहां पर देखो इसी तरह की 4 गेंद 22 की जरूरत था, यहां पर 1 रन आया, लेकिन अभी भी 21 की जरूरत है। 3 गेंद बचा है, अगर 3 छक्के भी आता है तो फिर मुश्किल काम रहेगा। अजिंक्य राणे स्टैंड आप देख सकते हो, हिटमैन स्टैंड आप देख सकते हो, दादा की देखिए किंग ट्रॉफी नाम भी देखिए बनाने वालों ने बहुत बड़ी फुर्सत से बना है, किंग दादा है। इस मैदान को बनाने के लिए गरीबों के मसीहा, गरीबों के दाता और ग्रामस्थ मंडल विशेष उत्साह कर रहा है, और जिस गांव में विशाल जैसे एक खिलाड़ी मास्टर माइंड, और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचे यहाँ पर, जाकर पहुंच गया टोटल देखिए यहाँ पर 57 रन। एक राजनीति में बात करेंगे ना, शरद पवार सर ने अपने दिमाग से बहुत तेज गेम खेलते हैं, सबके दिलों में राज करते हैं आज भी देखिए। और एक टेनिस क्रिकेट में विशाल जी बात करूंगा, बहुत बढ़िया, लेकिन से यहाँ पर देखिए मैच समाप्त होने के बाद छक्का आ रहा है। जैसे कहते हैं ना शादी के बाद अगर बंदा का पेट ना बाहर आए तो काका सोच लीजिए शादी से खुश नहीं है। तो छक्के लगने के बाद भी देखिए पर बल्लेबाज खुश नहीं, जानते हैं मैच निकल चुका है। काश ये छक्का थोड़ा शुरुआत में आता। रोशन जी यहां से क्या कहोगे, मैं तो यही कहूंगा भाई वफा अस्की से चेहरा हो चुकी थी, मोहब्बत अपनी मालिक हो चुकी थी। मैं लौट आया था दौलतमंद बनकर, मगर तब उसकी शादी हो चुकी थी। जब तक छक्का आता तब तक मैच निकल चुका था काका। लेकिन लाइनअप के साथ देखिए सेकंड करके यहाँ पर रूल रेगुलेशन बहुत डोंबिवली क्रिकेट का बेहतर रहता है, इसलिए विनोद दादा वाडिल का हमेशा